या संघाचे पुरस्कर्ते रायगड समालोचक असोसिएशनचे एक शिलेदार आणि उत्कृष्ट गुणलेखक कांचनजी पालकर केवाळे हे खऱ्या अर्थानं या पुरस्कर्ते. तत्पूर्वी मंचकावर सन्मान्य कमलाकरजी पाटील यांचं शुभागमन आहे. मी किरणजी कुंभार यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण कमलाकर पाटील यांचा सन्मान करायचा आहे. गावचे काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकरजी पाटील. तत्पूर्वी A1 जोडी त्रिमूर्ती रणजित मोकळ, संकेत म्हात्रे आणि शुभम म्हात्रे ज्यांचं योगदान या तिरंगा ट्रॉफीला खूप मोठं आहे. कारण अनेक प्रकारचे बॅनर्स, अनेक प्रकारचे लॉट्स किंवा जे जे मोबाईलवर काम केलं जातं ते सर्व काम आम्हाला ज्यानं मोफत करून दिलं ते संकेत म्हात्रे आणि शुभम म्हात्रे ही A1 जोडी आणि त्यामध्ये त्रिमूर्ती रणजित मोकळ असे त्रिवेणी संगमाचं आगमन झालं आहे. प्रथमतः तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुरेशभाई पाटील शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका सहचिटणीस, माजी आमदार विवेकानंद पाटील साहेबांचे जवळचे सहकारी, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं. मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचं तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. तर वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. सामना रंगतोय अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई विपक्ष स्वर्गीय पिंट्याशेठ स्मृती अर्थातच दुर्गा 11 हमरापूर. मोठी जुई अर्थातच निवेदन क्षेत्रातील आमचे गुरुवर्य रायगड भूषण नितेश पंडित सर यांचं गाव. अर्थातच आमचे गुरुवर्य नितेश पंडित सर त्यांच्या निवेदनातूनच आणि समालोचनातूनच आम्ही माईक हातात कसा पकडायचा, कसं बोलायचं, कसं उभं राहायचं हे शिकतोय. त्या गुरुंना वंदन असेल. त्याचबरोबर दुसरा संघ विपक्ष संघ म्हणजेच जिथं माझ्या बाप्पांच्या मूर्ती बनवल्या जातात, एक बाप्पांच्या मूर्तीला आकार दिला जातोय तो म्हणजे हमरापूर संघानं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. एक निर्णय किती सार्थक ठरवतोय ते आपण पाहायचं आहे. दुसरा फलंदाजी स्वीकारताना निर्णय मात्र इथं योग्य ठरवला जातोय. सलग आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या साह्याने धावसंख्या नोंदली गेलेली 9. बिनबाद 9 अशी सुरुवात अप्रतिम. कारण आपल्या फलंदाजीवर, आपल्या फलंदाजांवर एक भरवसा असेल, विश्वास असेल आणि मोठी धावसंख्या उभारल्यानंतर मोठी जुई संघाला कुठंतरी आपण दडपणाखाली खेळण्यास भाग पाडू अशा प्रकारचा निर्णय हा फलंदाजी करण्याचा निर्णय. परंतु मोठी जुई संघ देखील या क्षेत्रामधील, या उरणमधील नव्हे तर आपल्या संपूर्ण विभागातील हा नामवंत क्रिकेट संघ. उरण प्रीमियर लीग पर्व 1चा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. आमचे समालोचक मित्र श्रेयस पाटील यांच्या गावचा हा संघ आणि हा चेंडू झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. पहिला हादरा बसतो झेलच्या रूपाने हमरापूर संघाला आणि पहिला या ठिकाणी विजय प्राप्त होतोय. अर्थातच या फलंदाजीवर विजय प्राप्त होतोय तो मोठी जुई संघाला.
आल्या आल्या आपल्याला स्वतःचं खातं उघडता आलं नाही. 0 या संख्येवर झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय दीप. अप्रतिम अशी गोलंदाजी, 4 चेंडू झाले त्यावेळी वर्चस्व होतं अर्थातच हमरापूर संघाचं. तदनंतर मात्र कमबॅक केला तो दीपनं. बॅक टू बॅक 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 झेलबादच्या स्वरूपात सफलता. मोठी जुई संघाचं मात्र इथं कमबॅक होताना दिसतंय. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. स्पीडअप करत चालायचं सामना. दुसऱ्या षटकाचा गोलंदाज येतोय धनेश कामोटकर. अप्रतिम अशी गोलंदाजी, स्पिन गोलंदाजी, संथ अशी गोलंदाजी. आणि या गोलंदाजीच्या जोरावर धनेशनं देखील अनेक सामने आपल्या मोठी जुई संघाला जिंकून दिलेल्या अशा प्रकारचा हा गोलंदाज. पहिले षटक घेऊन आला होता स्वतः कर्णधार, ज्यांच्यावर खूप जबाबदारी होती. कर्णधार म्हटल्यावर एक काटेरी मुकुट परिधान केलेला असतोय आणि या मुकुटाला साजेशी अशी गोलंदाजी केली गेली. हा चेंडू अपयष्टीच्या बाहेरून जाणारा सिलेमेडॉफच्या क्षेत्रामध्ये पकडला जातोय. कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंतचा 4था चेंडू निर्धाव असेल, कारण 2 विकेट्सवर 2 सफलता तर 2 निर्धाव चेंडू. 7 चेंडूचा खेळ संपतोय पूर्वार्धामधील. मोठी जुई विपक्ष हमरापूर अशा प्रकारची लढत. आणि हा चेंडू बहुधा पंच हात फैलावताना दिसत आहेत, कारण फलंदाजांचा जो आपण स्वतःचा बॉडी लँग्वेज पाहिली, हा चेंडू सोडून दिलेला आहे. निश्चितच पंच या चेंडूला खराब चेंडू म्हणून घोषित करतील आणि तसंच घडतंय. अवांतर धावेने भर पडते. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती होताना दिसते. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपातला. धावसंख्या 11. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा. या षटकामध्ये आत्तापर्यंत वाईटच्या स्वरूपातून आल्यात, म्हणजे अवांतर 2 धावा आलेल्या आहेत. एकच चेंडू संपलेला आहे या षटकातील. हा मात्र आडव्या बॅटच्या पट्ट्याने मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षक धावून येतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागले. कुठंतरी हमरापूर संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला आळा घातलेला आहे. 4 चेंडूमध्ये वर्चस्व होतं हमरापूर संघाचं. तदनंतर मात्र कमबॅक केला तो दीपनं. त्यानंतर आता धनेश कामोटकर हा देखील गोलंदाज, एक प्रभावी असा गोलंदाज आहे. कमबॅक करण्याची क्षमता असलेला एक गुणवान असा गोलंदाज आहे. शॉट चांगल्या प्रकारे खेळून काढलेल्या ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू जाते 1 बॉन्स 2 बॉन्स, सीमा पार, खणखणीत असा चौकार. सामन्यासाठी आमचे नीरद राणावत सर, त्याचबरोबर दीपक बोराडे सर आणि गणेश बाविस्कर सर. अप्रतिम असं पंचांची कामगिरी. गेली 8 वर्ष ज्या पंचांनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्यावरचा विश्वास अटेल आहे या आयोजकांचा. म्हणूनच प्रत्येक वेळेला एक दर्जेदार आयोजन ज्याला नावारूपाला आलेलं आहे ते म्हणजे तिरंगा चषक आज 90व्या वर्षामध्ये पदार्पण करताना दिसतोय. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून थटवला जातोय. पुन्हा एकदा चौकाराची दिशा देणारा हा चेंडू ठरतोय. धावसंख्या 4 वधारली जाते. धावसंख्या होते 21.
शिवाची तलवार. कोणीतरी म्हटलंय की ओम म्हटलं तर मस्तकामध्ये ऊर्जा संचारते. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर केवळ मस्तकामध्ये नव्हे तर संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा संचारली जाते. ते माझे महाराज. अर्थातच या षटकातील येतोय चौथा खराब चेंडू वाईटच्या स्वरूपात. आतापर्यंत षटकातील 4 चेंडू म्हणजे 4 अतिरिक्त 8 चेंडू टाकले गेलेले आहेत. आणि या षटकामध्ये धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती 9. आत्तापर्यंत धावसंख्या 22. निर्धाव चेंडू मात्र 1 चेंडू तुझा तर 1 चेंडू माझा. 2 चौकार आलेले आहेत. तदनंतर 4 वाईट. धावसंख्या 23 ना 22. आणि हा बहुधा निश्चितच षटकार असेल. चेंडूला चांगली दिशा दाखवलेली आहे. निश्चितच लॉंग ऑर्मच्या क्षेत्रामधून येतोय उत्तुंग असा षटकार. संधी प्राप्त होतोय मॅडी डीजेला. सर चौकार आहे ना. चौकार माफ करा. नक्कीच इथून षटकारासारखं वाटलं. सर थोडं थांबा. तत्पूर्वी आपण स्वागत घेऊया आमच्या या तिरंगा ट्रॉफीला. किंवा चिरंदरमध्ये अनेक स्पर्धा असतात. त्या स्पर्धेमध्ये ज्या जे मोबाईलचे कामं असतात म्हणजे बॅनर असू द्या, लॉट्स असू द्या किंवा अनेक साऱ्या गोष्टी कुठलंही मानधन न घेता आम्हाला ज्यांची मदत होत असतं असे या गावचे त्रिकूट अर्थात त्रिमूर्ती त्रिवेणी संगम संकेत म्हात्रे, शुभम म्हात्रे आणि रणजित मोकल यांना मी विनंती करेन की आपण याचा आपला आदर सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. मी किशोरजी केनी यांना विनंती करेन की आपण त्या तिघांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. हे त्रिकूट त्रिवेणी संगम हर हुन्नरी कलाकार संकेत म्हात्रे, रणजित मोकल आणि शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे अनेक यूट्यूबमध्ये आपण याला बघितलं पंकज ठाकूरच्या माध्यमातून. या तिघांचं एकदाच स्वागत. ही दोस्ती तुटायची नाही. धावसंख्या 26. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय दीप, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र सलग 2 चेंडूवर 2 सफलता, 9 धावांमध्ये 2 सफलता घेणारा गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. गोलंदाजी मार्कवर नाव आहे दीप पाटील. यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 सफलता संघाला प्राप्त करून दिल्या. हमरापूर संघावर कुठंतरी दडपण निर्माण करणारा हा गोलंदाज. डिफेन्स पद्धतीने खेळावं लागलं हा चेंडू. खरं तर 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर डिफेन्स हा शब्द नसावा, परंतु असा एखादा चेंडू देखील येईल की आपली विकेट राखून ठेवणं गरजेचं असतं. त्याच प्रकारचा हा चेंडू टाकला गेला यॉर्कर स्वरूपाचा. फलंदाजाला डिफेन्स पद्धतीने संरक्षणात्मक दृष्टीनं खेळणं भाग पडलंय. 1 धाव मात्र या चेंडूवर येतोय. साईड अर्थातच रोटेट करण्याचा प्रयत्न. या 1 धावेने संघाची धावसंख्या 27. दुसरं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण तब्बल 10 चेंडूंचं हे षटक झालं. मोठुजे गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य दीपक दादा भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. नक्कीच त्याच पद्धतीने डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला थोडीशी उंची दिलेला. अगोदरचा चेंडू जो डिफेन्स पद्धतीने खेळला गेला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. हा मात्र चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळणं निश्चितच गरजेचं नव्हतं. चेंडू जरी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून धाडला असतं तर निश्चितच एक चांगली धावसंख्या चौकार षटकाराने. हा चेंडू मिडल एस्टीवरचा चेंडू थोडासा उंची दिलेला. चेंडूला नॉन स्ट्राईकला कव्हर करणं गरजेचं होतं. लेग बाईटचा इशारा येतोय आमच्या नीरज राणावत सरांचा. अप्रतिम अशी गोलंदाजी. कुठेतरी आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये हमरापूर संघाची चांगली फलंदाजी झाली. सध्या शेखर 3 चौकाराच्या सहाय्यानं आतापर्यंत 12 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. गोलंदाज दीप रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. बहुधा नाही, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले तर. कारण रिव्हर्स स्वीपचे फटके आपण मनीष सर पाहिले खरं तर प्रितेशचे, कारण कुठंतरी जखडून ठेवलं होतं चिखले संघानं. अप्रतिम अशी गोलंदाजी होत असताना चरणसारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं असताना प्रितेशनं अप्रतिम 2 रिव्हर्स स्वीपचे चौकार मारले होते.
आणि आता मात्र पुन्हा एकदा पारड जड होते ते मोठी जुई संघाचं, कारण यशस्वी होते गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स घेणारा दीप या षटकामध्ये देखील सफलता प्राप्त करतोय आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय. टीजे अर्थातच मॅडी, त्याचबरोबर क्वालिटी आणि क्लॅरिटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं PTC लाईव्ह आमच्या फाउंडर प्रेसिडेंट संदीप वास्कर सरांच्या माध्यमातून त्यांचे हे शेलार 3 अर्थातच ऑपरेटर संकेत, आमचे KD JD हे दुसऱ्या ठिकाणी आहेत. शेवटचा चेंडू असेल. मंदार झावरे या खेळाडूसाठी शिवधनपथ संस्थेचे संचालक अमित चिरनेरकर यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. नितिकेश भुईर यशस्वी आयोजक मोठेजू यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. नितिकेश भुईर. झेल ड्रॉप होतोय आणि पुन्हा एकदा संधी प्राप्त होतोय, जातोय चेंडू गरगटत, अर्थातच सीमापार चौकार. अक्षय मांडलेकर. नितिकेश पंडित एक रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक आपण यायचा आणि मोठेजी गावचे विद्यमान सरपंच सन्मान्य दीपक दादा भोईर यांना विनंती करतोय आपणही आला असाल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्याप्रमाणे तारासंघाचं संगणक हजर आहे. स्वर्गीय बाजीराव अण्णा स्मृती महागणपती थिरनर संघाचं संगणक यांना विनंती आहे मैदानात पाणी घेऊन जायचं आहे. 12 खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. आज शेवटचा दिवस, मान्यवरांच्या सोबतच प्रेक्षकांची देखील मांदी आली आपल्याला पाहाव्यास मिळतोय. मनीष सर, आपण गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतोय की या आयोजनामध्ये 32 संघ सहभागी करायचे असतात, परंतु जवळपास 50हून अधिक संघ मालकांचे किंवा कर्णधारांचे फोन आयोजकांना आम्हाला एंट्री मिळावी यासाठी येत असतात. हे दर्जेदार आयोजनाला मिळालेली पोच पावती. कारण या आयोजनातून केवळ क्रिकेट आणि क्रिकेट खेळला जात नाही, तर एक सामाजिक कार्याची जाणीव देखील या आयोजकांना अर्थातच तिरंगा चषक चिरनेर भूम म्हणजेच काँग्रेस कमिटीच्या या शिलेदारांना देखील आहे. कारण आपण पाहिलं इंद्रायणी मैदानावर ज्यावेळी आपला पुलवामा हल्ला झाला, पुलवामा हल्ल्यामध्ये जवळपास जे जवान मृत्युमुखी पडले त्यातील 2 जवान आपल्या महाराष्ट्रातील होते. आणि त्यावेळी प्रेक्षकांना एक आवाहन केलं गेलं त्यांच्या मदतीसाठी की या पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या मदतीसाठी प्रेक्षकांमधून जितका निधी जमा होईल, संकलन होईल, त्याच निधी इतका निधी ह्या आयोजकांच्या मार्फत दिला जाईल. आणि तशा प्रकारे 1.5 लाखाहून अधिक रक्कम ह्या पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या तिरंगा चषकाच्या माध्यमातून झालं. ते आहे तिरंगा चषकाचं नाव. अर्थातच हे सांगायला गोष्ट अभिमान वाटते, कारण त्या संकलनामध्ये, निधी संकलनामध्ये आमचे स्कोरर सचिन केनी सर आणि आम्ही आमचं संपूर्ण मानधन त्या संकलनामध्ये निधी आमचा जमा केला होता. एक अभिमान वाटतोय आम्हाला सांगताना. स्कोर आहे 3/32. केवळ इतक्यावरच हे आयोजक थांबलेले नाही, तर या भागातील आणि आता मात्र झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. पुन्हा एकदा झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना दिसतोय आणि फलंदाजी घेण्याचा निर्णय मात्र इथं चुकीचा आहे हे सिद्ध करताना दाखवते मोठी जुई संघ. केवळ पुलवामा हल्ल्यातीलच जवानांना मदत करून हे आयोजक थांबले नाही. तलई दुर्घटनाग्रस्त ह्या देखील त्या तेथील तलई येथील ग्रामस्थांना देखील भरीव अशी मदत घेऊन हे पथक गेलं होतं. तदनंतर
चिरनेरमधील आदिवासी वाड्यांवर तर सतत ह्या तिरंगा चषकाच्या आयोजकांचा सतत एक सामाजिक उपक्रम चालू असतात. आमचे अलंकार दादा परदेशी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांचं हे योगदान मोठं असतं. झेल आहे, पुन्हा एकदा झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. खरं तर स्पीड पाहिला श्रेयस आपण, हा जो क्षेत्ररक्षक आहे अगोदर स्पीड कमी होता, तदनंतर झेलवर पोहोचेल की नाही असं वाटत असतानाच हा अप्रतिम असा झेल पकडले. नाव आहे क्षेत्ररक्षकाचं जितेश. अब क्या तत्पूर्वी आपण एक सन्मान घेऊया. धाकटेजुई गावाचे सिव्हिल इंजिनियर. आज आपण जर धाकटेजुई गावामध्ये गेलात तर अनेक सुंदर अशी घरं आपण बघताय. ते घरांची संकल्पना आणि फक्त धाकटेजुई नव्हे, त्याला संपूर्ण पंचकृषीमध्ये कमी दरामध्ये जे प्लॅनिंग देणारे सिव्हिल इंजिनियर सन्माननीय राहुलजी भोईर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी रवींद्र भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राहुल भोईर सिव्हिल इंजिनियर धाकटेजुई यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. एक उत्तम सिव्हिल इंजिनियर. आज त्यांच्याकडनं अनेक प्लॅन आपण बघितलं. अतिशय आकर्षक घरं या धाकटेजुई आणि पंचकृषीमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ते सिव्हिल इंजिनियर राहुल भोईर यांचं स्वागत रवींद्र भगत यांच्या शुभ हस्ते. झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. खरं तर चेंडूमध्ये हात घालणं गरजेचं होतं. कदाचित हा झेल ग्लोव्जमध्ये विसावला गेला असता आणि या गोलंदाजाला हॅट्रिक करण्याची संधी देखील उपलब्ध होती. नक्कीच ह्या आयोजनाची ज्या वेळी आपण स्तुती करतोय त्यावेळी एक दुःख मात्र सळत राहते. अर्थातच या व्यासपीठावर स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी यांची उणीव मात्र आपल्या सर्वांना जाणवते. चिरनेरचा संघ जेव्हा खेळायला येईल त्यावेळी आणखीनच आठवण येईल. पाहायचं आहे क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धावेवर समाधान मानावं लागले. कारण अलंकार दादा आपल्याला कल्पना असेल, चिरनेरचा संघ ज्यावेळी खेळायला उतरला होता त्यावेळी बाजीराव अण्णांनी इथं एक घोषणा केली होती. चिरनेरच्या संघानं जर बक्षीस प्राप्त केलं तर चिरनेरच्या संघाला मी स्वतः गोव्याची वारी करेन, अशा प्रकारची घोषणा केली होती. मलाही आठवते त्यावेळी समालोचनासाठी मी देखील होतो आणि म्हटलं होतं की कदाचित या संघासमोर आम्ही सपोर्टर म्हणून आमच्यासारख्या समालोचकांना पण घेऊन गेले तर बरं होईल. त्यावेळी बाजीराव अण्णांनी हात उंचावून आम्हाला इशारा केला होता की नक्कीच तुमची ही इच्छा पूर्ण होईल. पुढचा चेंडू, एक धाव मिसफील्ड होताना दिसतोय, परंतु दुसरी धाव घातक ठरेल की नाही पाहायचंय. नाही, नक्कीच फलंदाज व्यवस्थित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना दिसतोय. वाटलं होतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप छान धावसंख्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये वरचढ झाला होता तो मोठेजुई संघ, कारण 9 धावांच्या मोबदल्यात 2 सफलता. तदनंतर गणेश कामोटकरच्या षटकामध्ये मात्र 4 वाईडच्या रूपानं 10 चेंडूंचं षटक फेकलं गेलं. 17 धावा गेल्या आणि या सत्रामध्ये एकही सफलता मिळाली नव्हती. तदनंतर येणारा गोलंदाज पुन्हा एकदा दीप, ज्यानं आपलं दुसरं वैयक्तिक घेऊन षटक आला होता. 6 धावांच्या मोबदल्यात 1 सफलता आणि पुन्हा एकदा मोठेजुई संघाला कमबॅक करून दिला. तदनंतर आता 4थं षटक प्रगतीपथावर. प्रहार केला जातोय. झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. पाहायचंय कोणतीही चूक नाही. सर्व विकेट ज्या प्राप्त झालेल्या आहेत झेलच्या रूपानंच प्राप्त झालेल्या आहेत बहुधा. तत्पूर्वी चिरनेर गावाचे युवा नेते, अनेक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय प्रफुल्ल म्हात्रे यांनाही विनंती करण्यात येत आहे की आपण जर कुठे असाल तर व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. प्रफुल्ल म्हात्रे.
या आयोजनाची एक दाद नक्कीच घ्यावी लागेल, कारण केवळ आयोजकांची फलीच नाही तर त्यांची तिसरी पिढी देखील म्हणजे अलंकार दादांचं नातू न की नात देखील या सामन्यामध्ये सक्रिय आहे. आज जर आपण पाहिलं चेंडू किंवा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संकल्प असेल, अश्वेत असेल, हर्षित असेल, दर्पण, समर आणि सिद्धू, त्याचबरोबर अंश यांची देखील ही छोटी फली आज बऱ्याच अंशी या आयोजनाला आपल्या परीनं मदत करताना दिसते. त्यांच्यासाठी मी समालोचक म्हणून एक नक्कीच जोरदार अभिवादन करतो या छोट्या दोस्तांसाठी. एक चांगली भूमिका, चांगलं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतोय. सन्माननीय नवनीत नारंगीकर आणि जगदीश नारंगीकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. नवनीत आणि जगदीश नारंगीकर. यश पाटील अर्थातच चौथा गोलंदाज, यशस्वी असा गोलंदाज होते, कारण 5 धावांच्या मोबदल्यात 3 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. यामध्ये 2 दुहेरी आणि 1 एकेरी अशा प्रकारची धावसंख्या. अमरापूर संघ नक्कीच अडचणीत. रिव्हर्स स्वीपचा फटका. आता मात्र क्षेत्ररक्षण निहाळलं होतं. क्षेत्ररक्षकांना मात्र कोणतीही संधी नाही. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये लागलेली शर्यत. हा चेंडू जिंकतोय, चेंडू जातोय सीमापार, चौकार. धावसंख्या 42. मॅडी बहुधा भोजनासाठी गेले, नक्की तेही सर्व आपण जे काही करतोय ते पोटासाठी करतोय. पोट रिकामं ठेवून चालणार नाही. अजूनही या पूर्वार्धातील 4 चेंडू शिल्लक. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एक उंची दिलेला आणि स्पीड असलेला हा चेंडू. कोपरवली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच शुभांगीताई म्हात्रे यांचे यजमान योगेश म्हात्रे पांदिवे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. नक्कीच एक पानेदिवे गावाचा अष्टपैलू खेळाडू योगेश पाटील केवळ क्रिकेट नव्हे तर राजकारणामध्ये देखील पदार्पण करताना आपल्या पत्नीला यशस्वी सदस्य म्हणून, त्याचबरोबर तदनंतर त्यांना उपसरपंच पदाची देखील जबाबदारी मिळाली होती. असे योगेश पाटील. हा देखील रिव्हर्स स्वीपचा फटका, परंतु आता मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या ग्लोजमध्ये आणि खेळी संपते या फलंदाजाची. हॅलो, कृपया प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडू कक्षामधल्या ज्या खुर्च्या आहेत त्या कोणी घेऊन गेला असेल तर परत घेऊन या. प्रेक्षकांना विनंती आहे, जरा आपण मॅनर्स पकडा, कारण खेळाडूंसाठी ते खुर्च्या आहेत, कोणी घेऊन जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या खुर्च्या कोण घेऊन गेला असेल तर घेऊन या, ही नम्र विनंती. निमेश भोपी अप्रतिम असा झेल टिपला गेलाय त्यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 43. मोठी जो संघाचा विचार केला तर आपण मी निश्चितच अमरापूर संघाची गोलंदाजी अजून पाहिलेली नाही, कारण त्यांचा गोलंदाजांवर विश्वास असेल म्हणूनच प्रथम फलंदाजी घेतली बहुधा, आणि जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न असेल त्यांच्या मताप्रमाणे. एक नक्कीच दुसरा देखील अंदाज असेल, कारण पहिले जे 2 सामने आपण पाहिले तर धावसंख्या चेस झालेली नव्हती. हा देखील एक अंदाज अमरापूर संघानं लावला असेल. धावसंख्या इथं चेस होत नाहीत, हा देखील एक अंदाज असेल. परंतु स्वतः कर्णधारांनी त्यांचा आत्मविश्वास काय असेल किंवा त्यांचं गणित काय असेल ते आपल्याला येणारा काळ सांगेल. आता मात्र हा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. या थ्रो देखील चांगला येतोय आणि बहुधा धावबादच्या स्वरूपात फलंदाज अर्थातच पंचांचं बोट उंचावला जातोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. एक आत्मघातकी रन, कारण अशा प्रकारच्या रन्स घेणं गरजेचं देखील आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटच्या चेंडूवर कधी कधी श्रेयश मलाही शंका वाटते की शेवटच्या चेंडूवर आपले फलंदाज थांबतात का,
जोपर्यंत चेंडू स्टंपला लावत नाही तोपर्यंत धावणं गरजेचं आहे. एक आक्रमक धाव घेण्याच्या पद्धतीत किंवा चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक ओव्हर थ्रो देखील करू शकतोय आणि अशा पद्धतीने विकेटला महत्त्व नसतंय. मग धावणं गरजेचं असतं. एक धाव काढल्यानंतर किंवा काही फलंदाज असतात झेल उडाल्यानंतर जाग्यावरच थांबतात. सर्वप्रथम आपली पॉपिंग क्रीज पकडणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला असं पाहावयास मिळतं की झेल सुटते परंतु तोच फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर येतोय दर्जेदार असा षटकार. या षटकाराने निशी टार्गेट उभं केलं जातोय. धावसंख्या अर्धशतक अर्थातच 50-51 धावांचा विजय उद्दिष्ट असेल अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई संघासमोर. थँक्यू. योगेशजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कोपरोली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच शुभांगीताई म्हात्रे यांचे यजमान काँग्रेस पक्षाचे युवा नेते अनेक अष्टपैलू खेळाडू योगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते चिरनेर अर्थात स्वर्गीय बाजीराव परदेशी स्मृती महागणपती चिरनेर आणि 11 स्टार तारा या दोन संघादरम्यान नाणेफेक होते योगेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. पूर्वार्ध संपतोय, उत्तरार्ध घेऊनच जातोय. अर्थातच हमरापूर संघ कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल हे ऐकून घ्यायचं आहे. त्याच विभागातील आपला एक दर्जेदार समालोचक अर्थातच जोहेगावचा उत्तम आवाज अमित पाजी. 11 स्टार संघानं नाणेफेक जिंकलाय. उत्तम जोशी एक लेजंड खेळाडू आजही चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण नाणेफेक जिंकल्या प्रथमतः निर्णय का असेल? चिरनेरमध्ये नाईट रजनीमध्ये पहिल्यांदा आपण खेळताय, कसं वाटतं? चांगलं वाटतंय. आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना विजयाचा संकल्प असेल. समोर चिरनेरसारखा मातब्बर संघ आहे. या संघाला आपण कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. हे होते उत्तम जोशी 11 स्टार तारा टीमचे संगणक. ऋषी नार्गीकर चिरनेर संघाचे संगणक. ऋषी, आपल्या वाट्याला फलंदाजी आली, समोर संघ तगडा आहे, काय धावांचा प्लॅनिंग असेल? 60-65 धावांचं टार्गेट ठेवू, कारण गोलंदाजी चांगली आहे आणि फलंदाजीसुद्धा आता चांगली आहे. टीम चांगलं कमबॅक करते. पहिल्यांदा सीझन चालू असताना थोडा बॅट पॅचमध्ये होते, पण आता चांगला खेळ चालू आहे. गेले 9 वर्ष ही स्पर्धा आपण बघताय. लगातार 4 वर्ष चिरनेर संघाला पॅक केलं स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी या व्यक्तिमत्वानं, पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांचा वारसा अखंडपणे त्यांचे सुपुत्र कुमार परदेशी चालवत आहेत. तर या बाजांना अण्णाबद्दल आपण काय बोलणार? बाजी अण्णाबद्दल बोलायला गेलं तर खूपच कमी आहे आणि असं आम्हाला वाटत नाही की बाजी अण्णा आपल्याला सोडून गेले. ते आपल्यासोबतच आहेत आणि आपल्या गावात मॅचेस असतात त्यांना आणि फुल सपोर्ट असतो अण्णांचा. आणि आता अण्णावरून आपल्याला बघत असेल आणि आपल्या टीमसाठी सुद्धा ते आशीर्वाद दिला असेल. आणि सांगायला गेलो तर इतक्या वर्ष टीम पॅक करतात आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात आणि नेहमी गोड भाषेत सांगत असतात, कधी कोणच्यावर राग रुकवा नाही. आणि अण्णा आमच्या सोबतच आहेत, आम्हाला माहिती आहे. अतिशय भावूक असे हे उद्गार चिरनेर संघाचा ऋषी नार्गीकर यानं व्यक्त केला. तर पुन्हा एकदा आपण देऊया चिरनेर संघाला सुद्धा शुभेच्छा. नक्की प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय, स्वर्गीय बाजीराव परदेशी खऱ्या अर्थानं हे नाव आज राजकीय क्षेत्रामध्ये चिरनेरचं सरपंच, जासई काँग्रेसचे अध्यक्ष ते जिल्हा परिषद सदस्य हे काम या व्यक्तिमत्वानं पाहिलं. आपण जर बघितलं गेल्या वर्षी अण्णांना जेवढी आवड एखाद्या राजकारणामध्ये एखाद्या व्यक्ती नसेल तेवढा रस क्रिकेटमध्ये या अण्णांना होता, पण आज आपल्यातून निघून गेलेत. आणि एक वैशिष्ट्य आणखी एक अमित पाजी मी सांगेन तुम्हाला की चिरनेर संघ ज्यावेळी पॅक बाजांना करायचे 18,000 फी 15 दिवस अगोदर आम्हाला जमा करायचे. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचे सुपुत्र कुमार परदेशी त्यांचा वारसा चालताना 10 दिवस अगोदर त्यांनी सुद्धा पूर्ण फी आमच्याजवळ जमा केली. म्हणजे शुद्ध बिजापोटी फले रसाल गोमटी अशाप्रमाणे आज कुमार त्यांचं पावल्यावर पाऊल टाकून काम करतायत. या स्पर्धेला तिरंगा ट्रॉफीला कोपरेल गावचे माजी उपसरपंच शुभांगीताई म्हात्रे यांची यजमान योगेशजी म्हात्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून मी त्यांचंही या निमित्तानं आभार मानतो आणि त्यांना विनंती करून आपण थांबायचं आहे. किशोर केनी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. राहुलजी भोईर सिव्हिल इंजिनियर डॉक्टर यांच्याकडनं 1,000. हॅलो, यांच्याकडनं 1,000 रुपये देणगी आलेले आहे. योगेश म्हात्रे यांचा सन्मान. त्यानंतर शिवसेना शाखा मोठी भूमचे माजी हॅलो माजी शाखा प्रमुख
तथा शिवधन पतसंस्था चिरनेर हॅलो, चला मॅडी आपण व्यासपीठावर या. डीजे ऑपरेटर मॅडी. हॅलो. सन्माननीय नवनीत नारंगीकर, मी हेमंत परदेश यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेना शाखा मोठे बोमचे शाखा प्रमुख तथा पिग्मी एजंट शिवधन पतसंस्था आणि जय हनुमान मित्रमंडळाचे आधारस्तंभ नवनीत नारंगीकरांचं आपण स्वागत करायचं आहे हेमंत परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते. या व्यासपीठावर सन्माननीय सुरेशभाई पाटील यांचे सुपुत्र शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व सन्माननीय सौरव सुरेश पाटील यांचंही शुभ आगमन आहे. मी तिरंगा पतपेढीचे माजी वाईस चेअरमन आणि विद्यमान संचालक तथा अभिनव मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनील नारंगीकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सौरव पाटील यांचं मान सन्मान करायचं आहे. सौरवचं. हॅलो. तर हॅट्रिकसाठी अमित चिरनेकर यांच्या वतीनं अमरापूर संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निलेश भोईर, जर आपण कुठे असाल तर सचिन घरात आपली वाट बघतात जनरेटरच्या जवळ. हमरापूर संघाला बक्षीस आलेलं आहे. विकेट हॅट्रिकसाठी शिवधन पतसंस्थेचे संचालक अमित चिरनेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्मान्य जगदीश नारंगीकर, एक जुने जाणते असे खेळाडू मोठे बोमचे, मी विनंती करेन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी सचिन घापाडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं मान सन्मान करायचा आहे जगदीश नारंगीकर यांचं. बेहतरीन कड़क शॉट और शुरुआत ही ऐसी कड़क हो गई कि मानो पहले गेंद के ऊपर शैलेश को बाहर भेजा. क्रिस गेल की याद आ गई, वीरेंद्र सहवाग की याद आ गई. वो शुरुआत ही ऐसी कड़क कर दी, वैसी कड़क शुरुआत की. इस बार देखा जाए तो अकादमी चैंपियन मोटी टीम आरंभिक बल्लेबाज निनाद भोईर के माध्यम से. दूसरी गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद है, एक बार मेरे 4 की संभावना है. शुरुआत कड़क हो गई है, कह दिया है ठोकम ठोक. और देखिए क्या आक्रामकता सिद्ध की है कि मानो इस बार देखा जाए पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर बाउंड्री. और फिलहाल हम देख सकते हैं तो अकादमी चैंपियन मोटी टीम का स्कोर पहुंचा है 10 के घर में. हमारे महाराष्ट्र के एक बेहतरीन एंकर रायगढ़ भूषण पुरस्कार सम्माननीय नितेश पंडित सर, इनके गांव की एक टीम. ये गेंद इस बार आउटसाइड ऑफ टर्म गेंद, तेजी से गेंद को फेंका. गेंद और बल. या स्पर्धेला तुमचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य प्रेमनाथ ठाकूर साहेबांकडनं 5000 रुपयाची आर्थिक देणगी गेलेले आहे. मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतोय. चिरनेरचे लोकनियुक्त सरपंच भास्करशेठ मोकल साहेबांचे सुपुत्र प्रसाद भास्कर मोकल यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. अमित पाजी. ये स्कोर है 10 के घर में. अभी तक 3 गेंदें शेष है. चिरनेर टीम के लिए हैट्रिक के लिए अमित चिरनेरकर इनकी तरफ से 1000 रुपये का इनाम है. ये हिट विकेट वाए, लेकिन नो बॉल है. तो इस बार अंपायर चर्चा जरूर करेंगे. नो बॉल तो है. देखिए हिट विकेट हो चुकी है, लेकिन फिलहाल अंपायर कुछ बताएंगे. क्या चर्चा? नीरज राणा साहब अंदर जाइए. चलिए नीरज राणा साहब. हॅलो. मोठीजुई टीमसाठी एक सुवर्ण संधी. शिवधन पतसंस्थेचे पिग्मी एजंट जीवन पाटील यांच्याकडे षटकार हॅट्रिकसाठी 1000. चला नीरज राणा सर. हॅलो. संजय मधुकर मोकल यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. त्यांच्याकडनं या स्पर्धेला 1000 रुपयाची देणगी. बघा आतमध्ये काय निर्णय असेल ते आपण आम्हाला कळवा.
बघा इथं आपण मात्र गणेश भाई मोबाईल ओपन करा. आता मात्र पुढची मॅच आहे ती म्हणजे तिरंगा चषकासाठी जी आपली चिरनेरची टीम खेळणार आहे त्याच्यामध्ये ऋषी नारंगीकर, शाहीश नारंगीकर, स्वप्नील म्हात्रे, साहिल चव्हाण, राकेश पुंडेकर, पौरस ठाकूर, विवेक हातनोलकर, सुजल खोपेरकर, अनुप मोकल, राहुल मुंबईकर, साहिल ठाकुर और यश ठाकुर. ये तगड़ी टीम जरूर खेलने वाली है इस बार देखा जाए तो, लेकिन देखना पड़ेगा फिलहाल कैसा इस बार देखा जाए आयोजन नहीं होगा. लेकिन उनके सामने जो अपोजिट टीम है 11 स्टार तारा, तो स्वर्गीय बाजीराव परदेशी अन्ना स्मृति महागणपति चिरनेर टीम, जो मुझे लगता है कि पहले बल्लेबाजी करेगी क्योंकि यहाँ 11 स्टार तारा टीम ने टॉस जीता है और गेंदबाजी का फैसला किया है. तो चलिए अंपायर क्या डिसीजन बताएंगे. 5 रन. तो फिलहाल 5 आए, अगली गेंद फ्री हिट है तो स्कोर आगे जा रहा है. इस बार देखा जाए 15 के घर में. हॅलो, या स्पर्धेला शिवधन पतसंस्थेचे कॅशियर अनिल जोशी यांच्याकडनं 1,000 रुपयाचे आर्थिक देणगी आलेले आहे. मनापासून त्यांचं ही हार्दिक आभार. यस, 15 अगली गेंद फ्री हिट है और 51 का टारगेट का पीछा करने के लिए तैयार है. इस बार शॉट यार, लेकिन फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ के ऊपर. बढ़िया सेट रक्षण. फ्री हिट की गेंद थी. शैलेश से गेंदबाज महंगा साबित हो रहा है. आपके शैलेश नहीं है, ये मुन्ना पटेल जो गेंदबाज है ये महंगा साबित हो रहा है टीम के लिए. पहला मैंडेटरी पावर प्ले है और जहाँ जो बल्लेबाज निनाद ने क्या तगड़ी शुरुआत की. अक्का देवी चैंपियन मोटी सी टीम, इनके सामने 51 का टारगेट, लेकिन पहली दफा गेंद को खेलेंगे दीप पाटिल. पटेल की अगली बॉल. इस बार बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, कोई रन ने गेंद के ऊपर छक्मा दिया बल्लेबाज को और टीम का स्कोर रुका हुआ इस बार का 16 के घर में. 51 का टारगेट है. जीतने के लिए अभी तक 33 रनों की जरूरत है इस 25 बॉल में. गणित मेरा पीठ है ना, क्लास लगाओ, टाइम मिलेगा तब. 33 चाहिए. इस बार ऑन साइड के बाद शॉट स्क्वायर लेग और मिड ऑन. इस बार देखा जाए गलत फील्डिंग हो चुकी है. यह सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ देखा जाए तो अकादमी चैंपियन मोटिजी टीम का स्कोर पहुंचा है 17. स्वर्गीय पिंटा शेठ स्मृति दुर्गा इलेवन हमरापुर टीम ने 51 रनों का टारगेट रखा. पहले मैंडेटरी पावर प्ले में 17 है. या स्पर्धेला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चिरनेर यशोदा प्रशांत कातकरी यांच्याकडनं 1,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. त्यांचंही मनापासून तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं आभार. तो बिल्कुल इस बार देखा जाए अभी जीतने के लिए 24 बॉल शेष और रन चाहिए. ये स्पीडअप कीजिए. पीटीसी वालों का कहना है कि स्पीडअप करो. अरे कितना भी हो जाए, तुम जाने वाले नहीं, आज सुबह इधर ही हो जाएगी. किधर जाएंगे तुम, नाकाबंदी सब हो गई है. तो जीतने के लिए 34 चाहिए और आपको जाना है तो आप जा सकते, लेकिन पेमेंट पूरा मिलेगा नहीं, इसके जिम्मेदार तुम्हें. 17 रन बोर्ड के ऊपर बगैर नुकसान पे. निनाद जो बल्लेबाज है व्यक्तिगत देखा जाए तो 15 पे खेल रहे. कभी चैंपियन मोटी सी टीम को जीतने के लिए 34 रनों की अभी तक जरूरत है. लेकिन गेंदबाज आ चुके मंदार. मंदार किस तरह से गेंदबाजी करेंगे देखना पड़ेगा. और समय के साथ चलिए, समय इंपॉर्टेंट बात है, ध्यान में रखिए. नेक्स्ट मैच 11 स्टार तारा बनाम स्वर्गीय बाजीराव परदेशी अन्ना स्मृति महागणपति चिरनेर. फर्स्ट राउंड का आखिरी मैच होगा. हमरापुर कप्तान को हम सूचित कर रहे हैं दुर्गा इलेवन हमरापुर को कि वक्त बर्बाद मत करो, समय लगाया या ध्यान में रखिए. 34 चाहिए. मंदार की पहली गेंद. इस बार यहां देखिए गेंद चली गई है पॉइंट, बैकवर्ड पॉइंट के ऊपर सीमा रेखा के दर्शन देने की जमीन को चूमती हुई बेहतरीन छवा, शानदार कट मारा. और चलिए मैडी साउंड सिस्टम वाले जल्दी आइए. खाना हर दिन खाना ही है, 4 दिन में 1 दिन नहीं खाएंगे तो कुछ गड़बड़ नहीं होएगी. लेकिन गणेश भाई हो रहा ना, तो इस बाउंड्री के बदले स्कोर जाता है 21-21.
इस बार दुर्गा देवी अमरापुर टीम को परिवर्तन वाली गेंदबाजी करना पड़ेगा। दूसरा मैंडेटरी पावर प्ले है। एक खिलाड़ी कवर, एक पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर है। शॉट थर्ड मैन के ऊपर है लेकिन हवा में जनरल गेंद, मिड विकेट के ऊपर कैच। यस, शाबाश, लिया कैच, पहला झटका। और यहां देखा जाए तो मुझे लग रहा है मोठीजुई टीम को पहला झटका लगता हुआ। दीप पाटिल बैक टू डगआउट, 5 रन बना के। सुंदर कैच, अक्षय मांडलेकर ने कैच को लपका और अक्का देवी चैंपियन मोटीजुई टीम को पहला धक्का और पहला ब्रेक थ्रू मंदार ने दिया। और बल्लेबाज जल्दी भेजे, रविदादा कह रहे, क्योंकि अभी टाइम पास की जरूरत नहीं, क्योंकि फाइनल है। समय के साथ चलो 3 दिन फिर से चेन्नई प्रीमियर लीग आ रही है, तो ये सभी आपको ध्यान में रखना चाहिए। सभी खिलाड़ी ध्यान में रखिए, आज कैसे भी करके 4 बजने के अंदर ही मुकाबले खत्म होना चाहिए, रिजल्ट लगना चाहिए। अगर 5 बज जाएंगे तो मज़ा नहीं आ जाएगा। 5 बज जाएंगे तो चक्री वालों की मजा है, उनका कहना 7 क्यों बजे हमारा चालू रहेगा। अब थोड़ा पेस के ऊपर गेंद को स्विंग करना चाहिए। हमारे गुरुदेव सिद्धू बाजी आमिर खान को बता रहे, लेकिन मालकम मार्शल का वो जिक्र कर रहे हैं कि उस टाइम उनके पास दोनों थी, और आउट स्विंगर भी करते थे और इन स्विंगर भी करते थे। और जब उन्हें पिच साथ नहीं देती थी वो तो रास्ता निकाल देते। ऐसे खूंखार मालकम मार्शल साहब थे, उन्हें हम कोटि कोटि प्रणाम कर रहे हैं। और ये इस बार देखा जाए गली के क्षेत्र से गेंद को निकाल दिया है, लेकिन क्या फील्डिंग यार, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश, गुड फील्डिंग, सही फील्डिंग लगा है कि देखिए स्प्रे लेके जाइए। और संकल्प हमारे किधर है, संकल्प भगत, स्प्रे लेके जाओ और पानी लेके जाओ। 12 खिलाड़ी जाओ पानी लेके जल्दी। अरे बाबा उधर लगा, इधर क्या बातचीत कर रहे हो, तो जाओ। चला, आपले तिथं जास्त लागलं असेल तर कृपा करून जास्त रिस्क घेऊ नका। आपले इथे आमचे आणि स्प्रे पण घेऊन जात मध्ये। चला, जर लागला असेल पायासाठी तर आपण रिस्क घेऊ नका आणि आपण बाहेर या आणि दुसरा प्लेअर आतमध्ये जाऊ द्या। हॅलो, युवा शिवव्याख्याते आणि शिवसेनेचे एक निष्ठावंत युवा नेते सन्माननीय अलंकारजी ठाकूर यांचंही शुभ आगमन झालं आहे। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। अलंकारजी ठाकूर। और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 22, 1 विकेट के नुकसान पे। अंकुश जो बल्लेबाज है, इनका नाम सरने में अंकुश कामोटकर, अंकेश कामोटकर जिन्होंने खाता ओपन किया है, लेकिन फिलहाल देखना पड़ेगा वो फील्डर फिट है क्या, उनको इंजरी हुई है, वो बाहर आएंगे क्या अंदर रहेंगे। है टाइगर जिंदा है और उन्हें मालूम है कि हमें इस बार देखा जाए टीम के अंदर रहना चाहिए, लेकिन बढ़िया से रक्षण किया, तारीफ कर रहा है और उससे मार्क भी हम दे रहे। लेकिन आने वाले मेरे हिसाब से लगभग देखा जाए अभी तक जीतने के लिए रन चाहिए, यानी कि 18, 19 और 21 गेंद शेष रन चाहिए। मोठेजी टीमला षटकार हॅट्रिकला जीवन पाटील मोठेभाऊ यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक, शिवधन पतपेढीचे पिग्मी एजंट यांच्याकडनं। चला, 21 ला 29 पाहिजे आपल्या भाषात। 21 बॉल और 29 रनों की जरूरत है। अभी आओ रे यार, ठोको, ये पकड़ो, छोड़ो मत, पकड़ लिया कैच। मंदार ने कॉटन बॉल किया और बल्लेबाज जा रहे निनाद, जिन्होंने 15 रनों की उम्दा पारी खेली थी। और इस बार देखा जाए यहाँ दूसरा ब्रेक थ्रू दिलाया है। यहाँ देखा जाए तो मंदार ने गुड बॉलिंग, मंदार कमान बैटिंग। महागणपति चिरने टीम तैयार है इस मैच के बाद बैटिंग करने के लिए। और 11 स्टार तारा टीम पहले गेंदबाजी करेगी। कप्तान ने टॉस जीता है।
लेकिन यहाँ देखा जाए तो नए बल्लेबाज मैदान के अंदर निमिष भोपी। मंदार की गेंदबाजी देखिए, पहली गेंद के ऊपर बाउंड्री, दूसरी गेंद के ऊपर विकेट और तीसरी गेंद के ऊपर लगभग देखा जाए सिंगल आया और चौथी गेंद के ऊपर विकेट। सेल डालो मैडी, चालू करो। मालू का घड़ल ऐसा ही बंद पड़ा था तो आनंद सिंधु ने कह दिया था सेल घाल के चालू करो क्या। ओ ये देखिए क्या बॉल, गुडले स्पॉट के ऊपर एक गेंद देखिए, मानो सीजन की ऐसी गेंद आती है उस तरह से गेंद आ गई है टेनिस बॉल की, सुंदर बॉल। और ऐसे गेंद को छोड़ना ही पड़ता है, इज्जत देना ही पड़ता है। गावस्कर साहब जी ने कह दिया अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को बाहर भेजो। 19 बॉल और 29 रन, क्या गेंदबाजी मंदार की चल रही, बहुत ही खूंखार तेज गेंदबाजी चल रही है। और द विकेट ये उड़ाया, कैच पकड़ो हवा में। अरे 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 भाई साहब, ऐसा नहीं कहते, छोड़ना है ना तो दारू गुटखा छोड़ो, ये कैच मत छोड़ यार। 1999 के विश्व कप में क्या हुआ मालूम है क्या? स्टीवाजी को जीवनदान हर्षल गिफ्ट ने दिया। अरे स्वप्न में दक्षिण अफ्रीका भुगत रही है, वर्ल्ड कप कब और कब मिलेगा। हॅलो, तत्पूर्वी विनंती असेल, तिघोडे संघाचा नव्हे तर रायगडचा स्टार खेळाडू अभिजित ठाकूर अर्थात छोट्या आणि त्यांच्यासोबत अभय ठाकूर या दोन मान्यवरांचं शुभागमन झालं। मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। अभिजित ठाकूर उर्फ छोट्या आणि अभय ठाकूर या दोन मान्यवरांचं शुभागमन झालं आहे। मनपूर्वक स्वागत त्यांचं। प्रेमनाथजी ठाकूर माजी उपसरपंच, ग्रामपंचायत धुतूम आणि विद्यमान सदस्य यांचं करूया पुन्हा एकदा आपण आभार मानूया। त्यांच्याकडनं 5,000 रुपयाची आर्थिक देणगी ह्या स्पर्धेला आलेली आहे। स्कोर है 23, इस ओवर में आए 6, 2 सफलता हासिल किया मंदार ने। और देखिए हमारे मंच के ऊपर एक खूंखार बल्लेबाज आ चुके ठाकुर, हार्दिक हार्दिक स्वागत। शोले पिक्चर में ठाकुर उनका ही था। और उसके बाद अभिजीत ठाकुर आज तिरंगा ट्रॉफी को सप्रेम भेंट देने के लिए आ चुके, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। एक सच्चे दिल के इंसान और क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर के खतरनाक शहंशाह। लेकिन 18 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 28। लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज आए हैं विनायक। 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज अक्कादेवी चॅम्पियन मोठी जी टीम को। निमिष खेल रहे 1 पे और बल्लेबाज अंकेश खेल रहे 1 पे। विनायक की पहली बॉल तीसरी ओवर की, ये देखिए सिंगल मिलेगा, शॉट फाइनल के ऊपर गेंद को फील्ड किया। एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 24। 17 बॉल शेष और जीतने के लिए 27 रन चाहिए। अभी इक्वेशन इज इंपॉर्टेंट बात है कि सेकंड बैटिंग करते हैं ना तो कमेंट्री चलनी चाहिए, लेकिन इक्वेशन इंपॉर्टेंट बात है क्योंकि सोच रहे रन कितने चाहिए। विनायक की दूसरी बॉल तीसरी ओवर की, और द विकेट। थोड़ा रनअप चौका होता है क्रिकेट में, लेकिन स्कोर है यहाँ अकादमी चैंपियन मोटीजुई का 24, 2 विकेट के नुकसान पे। इस बार अंकेश स्ट्राइक के ऊपर है। दायात की ये जोड़ी है और दायात के गेंदबाज है। ये शॉट खेला है मिड विकेट के ऊपर, बेहतरीन स्ट्रोक, क्या इस बार फील्डिंग, शानदार चौवाटे जी। आणि जर टोचनवाले आले तर आपल्या गाड्या घेऊन जातील, मग आम्ही जिम्मेदार नाही। सहकार्य करा मित्रांनो सर्वांनी, त्या गाड्या बाजूला ठेव, पाहुण्यांना यायचं आहे, रस्ता मिळत नाही आहे, रस्ता खुला करा। 4 के साथ स्कोर 28। नेक्स्ट बॉल विनायक की, इस बार एक्स्ट्रा कर के ऊपर कैच पकड़ो, गुड कैच। और इसी के साथ देखा जाए तो बल्लेबाज अंकेश वापस आ रहे 5 रन बना के। तीसरा झटका या मोटी जी टीम को और सफलता मिली विनायक को। कामयाबी दुर्गा देवी हमरापुर टीम को। जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक रन चाहिए 23।
लेकिन जीतने के लिए अभी तक 23 रन चाहिए आने वाले 15 बॉल में. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. रोमहर्षक मैच है, छोटा मोटा मुकाबला नहीं है, हाई वोल्टेज मुकाबला. 440 वोल्ट का झटका है, जिसे लगेगा ना वो तुरंत गाड़ी मारेगी डायरेक्ट घर. यहां हारने वालों को जमाना कोई याद नहीं रखता है, जीतने वाले को. जीता वही सिकंदर. लेकिन क्रिकेट है क्या रे, पगार कम हो जाएगा. 3 बार तूने बजाया, कट कर दिया गेंद को. और इसी के 7 पॉइंट के क्षेत्र में फील्डिंग अच्छी हुई है, लेकिन शानदार तरीके से बैकफुट जाकर गेंद को कट किया था. स्क्वायर कट गुंडप्पा विश्वनाथ साहब की याद. और फिलहाल इस बार देखा जाए तो टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है 29. और देखिए तिरंगा ट्रॉफी के लिए हमारे एक जबरदस्त उस जमाने के शहनशाह कमेंट्री के भाई जगदीश ठाकुर साहब इस मैच को देख रहे, उनका हार्दिक हार्दिक स्वागत. और देखिए जॉन्टी भाई हार्दिक हार्दिक स्वागत. देखिए सभी इस बार देखा जाए उनके मेवने आए हुए हैं, सभी का हार्दिक स्वागत. कैचेट ये दूसरा खतरा खतरा खतरा. ओहो क्या होगा. अंपायर टीवी अंपायर के पास आ गए हैं जॉन्टी भाई. मामला करीबी है. उनकी ये नन्ही परी देखिए, और भाई जगदीश ठाकुर साहब के ऊपर उनका प्रेम है. तो सभी का हार्दिक स्वागत. तिरंगा ट्रॉफी के लिए आपकी ढेर सारी शुभकामना. यही चाहिए, हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है. यस भाई जगदीश ठाकुर साहब हमारे देखे रहे, हमारे जबरदस्त व्यक्तिमत्व इस तिरंगा ट्रॉफी को देख रहे. ठाकुर साहब का हार्दिक हार्दिक स्वागत. लोगों की भीड़, आपकी उपस्थिति नहीं होगी, लेकिन ढाणे वाक्य आपकी उपाधि है. और उनके सभी ये मेवने आज भावोजी को लूटो, कुछ भी हो जाए. चलते हैं, हार्दिक स्वागत ठाकुर साहब. तो फिलहाल ये डिसीजन पेंडिंग है और बल्लेबाज आउट. करीब आत्मघाती रन साबित हुआ. और विकेट कीपर इस बार शेखर जी की चतुराई देखिए, उन्होंने महेंद्र सिंह धोनी स्टाइल इस बार देखा थ्रो किया, डायरेक्ट विकेटों के ऊपर लगा दिया. और इस बार टीवी अंपायर ने इस बार देखा 11:13 हो चुके और उन्होंने कह दिया कि बल्लेबाज आउट है. लेकिन स्कोर पहुंचा है 30 और 13 बॉल जीतने के लिए 21 यानी कि 21. आईपीएल की धून, क्योंकि चिरनर प्रीमियर लीग है. मैडी ने सही काम किया और मैडी को मिलेगा इनाम. बादाम के ऊपर कुछ भी लगा हुआ. 5, 6, 7, 3 रात इस मैदान के ऊपर होगा संग्राम. डे नाइट है. कैचेट यस, मिड ऑफ के फील्डर ने शानदार कैच. ये नहीं ये अभी देखिए चलता है. लेकिन इस बीच याद रखना, ये जो आनंद होता है ना उसे कंट्रोल करना चाहिए. जोश से तुम नाचेंगे, लेकिन बॉल अगर जाता तो करीबी कुछ भी होता है, ये ध्यान में रखिए. आउट है, लेकिन पहले जमाने में ऐसा होता था.
यहाँ जो अकादमी चैंपियन मोटी टीम है उस टीम को इस मैदान का जायजा ज्यादा है, लेकिन अभी देखना पड़ेगा फिलहाल मैच कौन जीतेगा। विकेट मैदान से बाहर चले गए मेरे हिसाब से 5। जल्लोस क्रिकेट का जल्लोस उरन के अभिमान का है और उरन तालुका की ये मान सम्मान की दूधिया रोशनी की क्रिकेट प्रतियोगिता, टेनिस क्रिकेट का महासंग्राम, स्वर्गीय बाजीराव अन्ना परदेशी स्मृति और तिरंगा ट्रॉफी चिरनेर 2024 का आज की फाइनल की रात। मंदार कोटे का दूसरा पारी का चौथा ओवर लेके बैकफुट जाकर इस गेंद को खेल दिया है शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर। सिंगल जरूर मिलेगा, अच्छे गेंदों को सम्मान किया और एक सिंगल के साथ देखा जाए तो अकादमी चैंपियन मोटी टीम का स्कोर है 31, जीतने के लिए 11 में 20, 11 बॉल 20 रन, 11 बॉल जीतने के लिए 20। देखना पड़ेगा कि बल्लेबाजी करेंगे, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे यश भोपी। यश भोपी चलिए और पिच बॉल फेंकी और पिच के ऊपर देखिए नंबर आया 6। में बकरी छोड़ेगा ना तो बकरी का पर्दा फाश होगा और बॉलर के इलाके में गणेश भाई ये गेंद डालेगा ना तो गेंद का पर्दा फाश होगा। आई ना गेंद सीमा रेखा के बाहर, और पिच नहीं डालने का कभी। और पिच बॉल डालना इसका मतलब क्या आर्थ माइन के ऊपर पैर देना जैसा है, डायरेक्ट वो जगह ही विस्फोट होगी। और ये गेंद देखिए शरीर से दूर रखा, स्लोअर वन का प्रयोग किया, दिमाग चलाया और इसके बाद ये गेंद डॉट चली गई है। और इस बार देखा जाए चकमा दिया यश भोपी को। आने वाले 9 बॉल और जीतने के लिए रन चाहिए 14 रनों की अभी तक जरूरत है। कौन जीतेगा, पेन की टीम या उरन की टीम? उरन पेन, मोटूजी हमरापुर मोटूजी, वक्त बताएगा। मंदार और ये कैच है क्या? ये गुड चलो दौड़ो तुम और खतरा। फील्डिंग सही, कुछ नहीं है। देखिए फील्डिंग सही है, 4 रन उन्होंने आड़ा दिया और ऐसी मानो छलांग मारी ना। पब्लिक आपण थोडी मागे बसा, थोडी मागे राहा, सहकार्य करा सर्वांनी। 4 रन आड़ा दिया, गुड फील्डिंग। 8 में जाइए 12, टीम का स्कोर है 39। अगर ये छलांग लगाकर कैच पकड़ती तो कितनी बढ़िया कैच होती, मगर टीम के लिए 4 रन आड़ा दिए। स्ट्रोक अच्छा था यश भोपी का। 8 में 12, 8ला 12। इस 8 में अभी मुझे लगता है हमारे आलंकत परदेश साहब कह रहे कि आगे का आंखों देखा हाल मैं सुनाएगा। और ये गेंद वाइड, गति थी लेकिन दिशा खराब थी, दिशा खराब। ये देखिए हेयर स्टाइल देखिए हमारे विवेक हातनुलकर की, जबरदस्त। हाँ, आजकल का जो क्रिकेट का खेल है ना, कपड़ा और हेयर स्टाइल का है। लेकिन अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 40, जीतने के लिए 11 चाहिए। 8 बॉल 11, 8ला 11, 8ला 11 अपने भाषण। ये पकड़ो पकड़ करो हमरापुर। अरे क्या रे, क्या कर रहा है तू? हाथ में मक्खन है कि तेरे? अरे क्या भाई साहब, ये लॉलीपॉप थी। अरे क्या यार, सवा सत्यानाश। ये ऐसा छोड़ता है क्या? ये टाइम कौन सा है, ये समय कौन सा है? ये खिलाड़ी मार रहा है उसकी छोड़ रहे कैच। तो अभी देख तमाशा क्या होगा। 7 में 9 से कैच पकड़ लेते तो प्रेशर आता ना, एक सेट बल्लेबाज वापस जाने वाला था। आगे ये डॉट भी जाती, बड़ा मजा आता। जानबूझकर उसने छोड़ा नहीं है, इसका मैं इस्तकबाल करता हूं, लेकिन कैचेस विन द मैचेस। यश भोईर खेल रहे इस बार, यश भोपी खेल रहे 10 पे
और जुई टीम का स्कोर है 42। यसा उसने अपील की थी लेकिन सिंगल मिलेगा लेग बाई के रूप में, और एक सिंगल के साथ इस बार स्कोर जा चुका है अकादमी चैंपियन मोटीजुई टीम का स्कोर 43। आखिरी 6 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए 8। में प्रभु रामचंद्र सीतामाई थे, वो बजरंग बली। उन्होंने उन्हें कह दिया कि राम तुम्हारे अंदर है क्या, तो उन्होंने कह दिया अंदर है, छाती फाड़ के दिखाया। ऐसे एक ही हो गई बजरंग बली। चलिए 6 बॉल 8, 7 चेंडू 8 डावा। अक्षय मांडलेकर के लिए हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम और हैट्रिक के लिए 1000 अमित चिरनेकर के माध्यम से। लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है मेरे हिसाब से वो भी नहीं, यश भोपी। तो यश भोपी सामने 6 बॉल में 8 चाहिए। हमरापुर टीम स्ट्रगल करो, दिमाग चलो, जेब के अंदर बादाम है तो निकालो और खाओ। हमारे वो सफेद गाड़ी में बादाम बहुत है, मैंने 4-5 खाए, इसलिए मैं बोल रहा हूं दिमाग की बत्ती चलाओ। मेंटॉन्स और मसाला पान इंपॉर्टेंट है। ये कैचेट गुड कैच, सुंदर कैच एक्स्ट्रा कर के ऊपर। ये ऐसा ही होता है, आसान पकड़ बस छोड़ देते और कठिन पकड़ते, तो कठिन पकड़ने की मजा है ना। करतोय तुम्ही तिथं मांडे घालून बसलात तो शत्रुक्षेत्र धावत येतो आणि त्याचा पाय जर तुमच्या सामानावर जर पडला ना तर अवस्था काय होईल माहित आहे का. म्हणून जरा बाहेर बसत प्लीज. असं जे पाय तिकडे पडला होता म्हणून तुम्हाला सांगतोय. यस 5 सूचना है दर्शकों को कि आप बाउंड्री लाइन की जो सीमा रेखा उसके बाहर ही बैठे। और 100 रुपए मिल चुके हैं इस बार अक्षय को, लेकिन 5 में चाहिए 8 रन। और बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं प्रवीण काम उठकर मैदान के अंदर आ चुके। 6 विकेट मैदान से बाहर जा चुके। अंडर प्रेशर वाली ये मैच है, कड़ा मुकाबला है, संघर्षपूर्ण ये मुकाबला है। दोनों टीमों की साख दाव पर लगी हुई है। तिरंगा ट्रॉफी का आज की फाइनल की रात का आयोजन नियोजन और क्या मैच चल रही। अमरापूर संघाचे पुरस्कर्ते कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय सागरजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. अमरापूर टीमचे पुरस्कर्ते ज्यांना चिरनेर संघ उरण प्रीमियर लीगमध्ये पुरस्कार केला होता ते सागरजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. यस 1400 लोग इस मैच को देख रहे, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत यूट्यूब के ऊपर। प्रवीण के लिए गेंद इस बार शरीर से दूर, वाइड गेंद है, खराब गेंद है, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 44। आखिरी 5 बॉल जीतने के लिए 7 रन। मुकाबला कड़ा है, मुकाबला बड़ा है। कौन जीतेगा, मोटी सुई या हमरापुर मोटी सुई, वक्त बताएगा आने वाला। 5 में चाहिए 7 रन। प्रवीण कामोटकर स्ट्राइक के ऊपर, अक्षय एक सिंगल मिलेगा। डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 45। आखिरी 4 बॉल जीतने के लिए 6 रन, 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा।
4 में 1 गया ना बाहर, समझो मोटे से अंदर। विकेट गया तो प्रेशर आ जाएगा। अब देखिए गावटान टीम को 5 गेंदों में 3 रन नहीं निकल चुके, ऐसी मैच हुई। ये क्रिकेट है। जितेश इस बार किनारा लग चुका है लेकिन रन नहीं मिलेगा। प्रेशर 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 और प्रेशर मैच। मैच देखिए क्या जबरदस्त चल रही है। यहाँ अक्षय सुंदर गेंदबाजी कर रहे। आने वाले 3 बॉल जीतने के लिए 6 रन। 3 बॉल में 6 चाहिए। क्या गेंदबाजी चल रही है दुर्गा देवी अमरापुर टीम की। प्रेशर डाल चुका है, अंडर प्रेशर आ चुका है। रोमांचक रोमहर्षक मैच। ये उड़ाया, ये गई, मैंने कह दिया और बैट्समैन ने कह दिया जिनका नाम है जितेश, मैं हूं ना। छक्के के साथ मैच को जीता इस बार देखा जाए। या अक्का देवी चैंपियन मोटी सी टीम। लगेच सामना चालू होईल. चला या लगेच मॅच खेळायची आपल्याला तारासंघ आपला निर्णय आपण घेतलेला लगेच. या स्पर्धेला शिवसेना शाखा मोठेबोम या शाखेचे माजी शाखा प्रमुख सन्माननीय नवनीत नार्गीकर यांच्याकडनं 3,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही त्यांचं आभार मानतोय आणि वळतोय या स्पर्धेच्या स्वागत समारंभाकडं. आज क्रिकेटमध्ये ज्या माणसानं आपल्या गावाचं आपलं आणि या रायगडचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलं ते 2 बंधू की ज्यांना ठाकूर हे ठाकूर परिवाराचं नाव उज्ज्वल केलं आहे. असा दिघोडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू